कधी कधी काही घटना नकळतच आपल्यासोबत घडतात. तसेच काही घडले होते धीरज सोबत. मी बऱ्याच दिवसांपासून गावाकडे येण्याचा बेत आखत होतो. कधी मला सुट्टी मिळते आणि मी गावाकडे जातो असे मला वाटत होते. मी पुण्यामध्ये एका भल्या मोठ्या कंपनीत कामाला होतो. तिथे साधारण 6 वर्ष झाली होती मी कार्यरत होतो. त्यामुळे बऱ्याच जिम्मेदाऱ्या ह्या माझ्या कामात होत्या. म्हणून कंपनीतील काही सिनियर लोक मला खूप तडजोड करून सुट्टी देत होते. त्यामुळे बऱ्याच काही दिवस तरी मला थांबावे लागणार होते आणि तसा मी थांबलो सुद्धा होतो. आणि शेवटी काही दिवसाच्या अवकाशानंतर मला आमच्या म्हात्रे साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावले आणि सकाळचा चहा देत मला म्हणाले, "धीरज, कामे खूप पडले आहे. अशा वेळेस तुला सुट्टी देणे खरंच चुकीचे ठरेल. पण तरी मी तुला आपत्कालीन सुट्टी देत आहे." त्यावर मी त्यांना मान हलवतच धन्यवाद म्हणालो. त्यानंतर काही कामाबद्दल चर्चा करून मी माझ्या कामावर आलो. त्या दिवशी शुक्रवार असल्यामुळे कदाचित मला सुट्टी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा. मला साधारण 4 ते 5 दिवसानंतर सुट्टी मिळाली होती आणि त्यातच बऱ्याच दिवसानंतर मला सुट्टी मिळाली होती. म्हणून माझ्या मनात एक वेगळाच आनंदही होता. गावाकडच्या काही आठवणी मनात उमळू लागल्या होत्या. बऱ्याच काही गोष्टींची आठवण मनात जाणवत होती. कधी गावात जातो आणि कधी त्या आठवणीतील गोष्टी माझ्या डोळ्यांनी निहाळतो असे मला झाले होते. बघता बघता त्या रम्य गोष्टींमध्ये माझा दिवस निघून गेला आणि मी त्या दिवशी कामावरून रूमवर आलो. मी एकट्यानेच रूम केली होती. बाकी मित्रांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत राहणं मला जमायचंच नाही. स्वतःची कामे स्वतः करणे आणि नेवनेटकापणा जोपासणे हा माझ्या एकटेपणाचा खरा वास्तव होता. आता त्या दिवशी मी माझ्या रूमवर आलो आणि माझ्या आवराआवरीत मग्न झालो. काही गरजेचे सामान मी माझ्या बॅगमध्ये भरले आणि माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. मी एकटाच राहायचो म्हणून मला एकट्यालाच स्वयंपाक करावा लागत होता आणि त्यातच मला बाहेरची काही खायची सवयसुद्धा नव्हती. त्यामुळे रूमवरच मी माझा स्वयंपाक करायचो. तशी स्वयंपाकाचे सर्व सामान माझ्या रूमवर होतेच. त्यामुळे मला एवढे काही अवघड जात नव्हते आणि तशी सवयसुद्धा होती. आता त्या दिवशी मी सर्व आवरून काही मोबाईलमध्ये वेळ घालवून गाढ निद्रेत गेलो. सकाळी निवांत उठायचे आहे आणि संध्याकाळी गावाला जायचे आहे अशा बऱ्याच भरगच्च गप्पांमध्ये मी निद्रेत गेलो होतो. आणि विशेष म्हणजे मी माझ्या घरच्यांना गावी येण्याबद्दल सांगितलेच नव्हते. त्यामुळे मी त्यांना अचानक असा दिसल्यावर त्यांना किती आनंद होईल अशा बऱ्याच विचारात मी सकाळी 10 वाजता झोपेतून उठलो. बघता बघता वेळ निघून जात होता. परत एकदा बॅगमधील सामान पडताळून मी पाहू लागलो. तसे कोणतेही सामान माझे राहिले नव्हते. म्हणून मी काही वेळातच एक मग्न प्रवासाला लागणार होतो. आता मी माझे सर्व कामे आवरून रूमला कुलूप लावून बस स्थानकावर आलो आणि तिथून मी रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचलो. आता मी त्या गर्दीत रेल्वे स्टेशनपर्यंत आलो होतो. स्टेशनवर बऱ्याच प्रवाशांची गर्दी भासत होती. सर्व प्रवासी आपापल्या प्रवासाच्या चिंतेत वाटत होते. माझी तशी चिंता नव्हती, पण निखळ स्वप्न चालू होते. पण काही वेळ गेल्यानंतर माझी ट्रेन आली. बरीच गर्दी आता जमली होती. बरेच प्रवासी आता जवळ आले होते आणि आता ट्रेन थांबताच सर्व आपापल्या परीने चढू लागले आणि आता मी पण घाई करतच त्या ट्रेनमध्ये चढलो आणि माझा प्रवास चालू झाला. साधारण रात्री 8 वाजेच्या दरम्यान मी माझ्या गावात पोहोचणार होतो. आता ट्रेनमध्ये बरेच गावाकडची मंडळी होती. बऱ्याच अशा गप्पा चालल्या, काही खूप भीतीदायक तर काही खूप धाडसाच्या. त्या गप्पांच्या जोरावर माझा प्रवास मस्त चालू होता. आता काही मंडळी गुंगू लागले होते. तशी मलाही झोप सतावत होती. मलाही गुंगी येत होती. काही वेळ मीही चांगलाच झोपी गेलो. काही वेळात जाग आली तर मी बऱ्याच गावाच्या जवळ आलो होतो. काही वेळात मला उतरायचे होते. म्हणून मी आता व्यवस्थित माझी बॅग तपासून घेतली आणि पुढे आलेल्या स्टेशनवर उतरायला सज्ज झालो. आणि आता काही वेगातच मी माझ्या स्टेशनवर येऊन पोहोचलो आणि उतरलो सुद्धा. आता माझ्यासोबतच बऱ्याच प्रवाशांची उतरायची लगबग होती. मी त्याच लगबगीत उतरून बसस्थानकावर जायला निघालो. आता साधारण रात्रीचे 7 वाजले होते. आता मला अजून 1 तासाचा प्रवास पार करायचा होता. मी लगेच बसस्थानकावर गेलो आणि माझी बस किती वेळाने आहे
मी त्यांना विचारू लागलो. त्यांनी मला काही वेळाचा अवकाश आहे असे सांगितले. म्हणून मी गप्पच तेथील एका बाकावर जाऊन बसलो आणि बसची वाट बघू लागलो. आता काही वेळात बससुद्धा आली. रात्रीची वेळ होती म्हणून जरा बसमध्ये प्रवाशांची लगबग कमीच वाटत होती आणि आता काही वेळात मी माझ्या गावी पोहोचणार होतो. मी बसमध्ये लगबगीने बघत होतो की कोणी माझ्या ओळखीचा असेल. पण ज्या बसमध्ये मी बसलो होतो त्या बसमध्ये माझ्या कोणीही ओळखीचे नव्हते. सर्व मला नवीन भासत होते. कदाचित मी बऱ्याच दिवसाने गावाकडे आलोय म्हणून मला सर्व नवनवीन वाटत आहे अशी जाणीव मला होत होती. आता बसचा काही मध्यम वयाचा कंडक्टर माझ्याजवळ तिकिटासाठी आला. मी लगेच खिशातील पाकिट काढून त्याला तिकिटाचे पैसे दिले. तसे त्याने मला काही पैसे परत देऊन माझे तिकीटही दिले आणि तो दुसऱ्या प्रवाशांकडे वळला. आता मी काही वेळ डोळे लावले आणि काही वेळातच मला जाग आली. आता काही वेळाचा अवकाश होता आणि मी माझ्या गावाच्या फाट्यावर उतरणार होतो आणि तशीच घघच्या आवाजात शेवटी एसटी माझ्या गावाच्या फाट्यावर थांबली आणि कंडक्टरने बेल वाजवली. तसा मी दरवाजा उघडून बस खाली उतरलो आणि तो अफाट फाटा या अंधारात गुडूप झालेला बघू लागलो. मी आता माझ्या मोबाईलची टॉर्च चालू केली आणि गावाच्या रस्त्याने निघालो. तशी मला काहीच भीती जाणवत नव्हती पण कदाचित काही वेगळाच प्रकार माझ्यासोबत घडणार होता याची जाणीवही मला नव्हती. मी आता पाय उचलतच गावाच्या रस्त्याने निघालो. काहीसा बॅटरीचा प्रकाश ठळक रस्ता दाखवत होता. त्यातच मी काही पुढे आल्यावर मला असे जाणवले की माझ्या मागून मला कोणीतरी आवाज देत असावे आणि कदाचित असेल कोणी. आपल्यालाच बहुधा काही भ्रम वगैरे झाला असेल अशा विचारात मी मागे बघणे टाळले आणि पुढे माझ्याच धुंदीत जाऊ लागलो. काही पुढे आल्यावर परत एकदा मला तसाच भास झाला आणि आता सहजच मी मागे उलटून बघितले तर मला जो भयानक प्रकार दिसला तो बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी घाबरलो. मला भीती वाटू लागली कारण माझ्या मागून कोणीतरी एक प्रवासी जणू लगबगीतच मला येताना दिसला. त्याच्या हाती काहीतरी वाटत होते. कदाचित त्याच्या हाती एखादी बॅग वगैरे असावी आणि तो लगबगीतच जणू माझ्याकडे चालत येत होता. काही वेळ त्याच्यासाठी थांबू का नको असे मला वाटत होते. मी न थांबता सरळ जाऊ लागलो. पण त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात अनेक प्रश्न होते. बिचारा एकटाच आहे आणि त्याच्याकडे बॅटरीही नाही. त्याच्यासाठी आपण थांबायला हवे का थांबू नको अशा या प्रसंगात मी अडकून बसलो आणि पुढे जाऊ लागलो. पण आता मी मागे उलटून बघितले तर तो व्यक्ती माझ्या खूपच जवळ होता आणि एका वेगळ्याच वेगात माझ्याकडे येऊ लागला. जणू त्याने मला ओळखले असावे आणि तसा तो माझ्याजवळ आला सुद्धा आणि दुरूनच मला म्हणाला, ए धीर्या, मला ओळखलं नाही वय तू? शरण्या, तुझा दोस्त. एवढा बोलल्यावर मी त्याच्याकडे जरा हाती असलेल्या बॅटरीचा प्रकाश चमकवत त्याच्याकडे पाहिले तरी तो मला एवढा काही ओळखीचा वाटत नव्हता. आता तो माझ्या खूप जवळ येऊन पोहोचला होता तरी मी त्याला ओळखले नव्हते. कदाचित गावाकडच्या घरच्या जिम्मेदाऱ्या आणि शेतीचे काम यामुळे त्याचा चेहरा खुमजलेला असावा अशा विचारात मी त्याच्यासोबत गप्पा मारत पुढे जाऊ लागलो. आणि आता काही वेळात आम्ही आमच्या गावात येऊन पोहोचलो. गावाचा नाला पार केला आणि त्यातच तो शरण्या नावाचा व्यक्ती जो माझ्यासोबत होता तो मला म्हणाला, तू जा घरला धीर्या, आम्ही शेतात राहतो, उद्या सकाळला भेट मला. एवढे माझ्याशी बोलून तो त्या अंधारात कुठं गुडूप झाला मला कळालेच नाही आणि मी सुद्धा त्याला नजरअंदाज करून घरी पोहोचलो. घरी गेल्यावर दाराची कडी जोरात ठोठवली तसा वडिलांनी घाईतच दरवाजा उघडला आणि मला बघून त्यांना आश्चर्य वाटले. त्यामुळे माझी आईही झोपेतून उठली आणि मला विचारपूस करून परत झोपी गेली. मीही प्रवास करून तसा दमलोच होतो म्हणून मलाही गाढ झोप लागली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी उठलो आणि रात्री सोबत असलेल्या शरण्याबद्दल माझ्या आईवडिलांना सांगितले तर त्यांनाही माझे हे सर्व ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. ते जरा घाबरले आणि मला म्हणाले, काय बडबडतोय धीरज तू? तू शरण्या किती दिवसांपासून त्याच्या शेतातील त्या नाल्यात सापडला होता, तेव्हाच तू सोडून गेला होता. आता त्याला जाऊन 5 महिने झाले. एवढे माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली.
मी चांगलाच घाबरलो. पण तो त्या दिवशी मला सोडून घालणारा तो माझा मित्र शरण्या अजूनही माझ्या स्मरणात आहे. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि तुमच्याकडेही अशा काही कथा असतील, अनुभव असतील, तर तुम्ही तुमचे अनुभव आणि कथा आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आय डीला पाठवू शकता, व तुम्ही आम्हाला मेलही करू शकता.